नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या बीजगणित विषयाच्या दुसऱ्या तासामध्ये मी सुधीर गोळे आपलं सर्वांचं या ठिकाणी ऑनलाईन क्लासेसमध्ये हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण अल्जेब्राचा म्हणजेच बीजगणिताचा दुसरा धडा ज्याचं नाव आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा मराठीत त्याला आपण वर्ग समीकरणे असं म्हणतो, त्या धड्याची सुरुवात केलेली होती। त्या धड्यामध्ये आपण काही गोष्टी शिकलेलो आहोत, त्यावरती आपण एकदा नजर फिरूया। त्यामध्ये आपण सगळ्यात आधी पाहिले होते वर्ग समीकरणे म्हणजे काय, त्याची काही उदाहरणं आपण पाहिलेली होती। त्यानंतर आपण स्टँडर्ड फॉर्म किंवा ज्याला आपण जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणतो, मराठीमध्ये त्याला सामान्य रूप असं म्हटलं जातं। वर्ग समीकरणांचं सामान्य रूप जे या प्रकारे लिहिलं जातं ax² + bx + c = 0। ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 हे आहे त्याचं सामान्य रूप। यामध्ये a b c आर कॉल्ड एज द क्वाड्रॅटिक कोएफिशियंट्स किंवा त्यांना आपण मराठीमध्ये सहगुणक असं सुद्धा म्हणत असतो। त्यानंतर आपण पाहिलं होतं की रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं वर्ग समीकरणाच्या उकली किंवा मूळ। याची डेफिनेशन सुद्धा आपण मागच्या वेळेस पाहिली होती, याची व्याख्या पाहिली होती। तर व्हॉट इज द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन? तर these are the values of the variables which satisfy the equation are called as the solutions or they are also called as the roots of the equation। मराठीत म्हणायचं तर चलाच्या ज्या किमतीमुळे त्या समीकरणाचे समाधान होते त्या किमतीला त्या वर्ग समीकरणाची उकल किंवा मूळ असं म्हटलं जातं। या माहितीवरून किंवा या शिकलेल्या भागावरून आपण प्रॅक्टिस सेट 2.1 सोडवायला सुरुवात केलेली होती। चला तर आपण पुन्हा त्याच प्रॅक्टिस सेट मधले उरलेले उदाहरणं सोडवूया। दोन 2.1 या अभ्यासामधील किंवा प्रॅक्टिस सेट 2.1 मधील उदाहरण क्रमांक 3 आहे, राइट द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ax² + bx + c = 0 and then write the values of abc। म्हणजे दिलेली समीकरण आपल्याला सामान्य रूपात लिहायची आहेत, जनरल फॉर्म मध्ये लिहायची आहेत आणि त्यानंतर कंपॅरिझन करून आपल्याला abc या किमती लिहायच्या आहेत। तर पहिलं उदाहरण आपण सॉल्व्ह करूया। 2y = 10 - y²। हे इक्वेशन आपल्याला या स्वरूपात लिहायचं आहे। मग त्या ठिकाणी आपल्याला काही बदल करावे लागतील। ह्या ज्या दोघी टर्म्स आहेत या टर्म्स आपल्याला डाव्या बाजूला घ्याव्या लागतील। टेक दिस टर्म्स विच आर ऑन द राइट साइड ऑन द लेफ्ट साइड, सो देअर साइन्स विल बी चेंजेस। त्यांचे जे चिन्ह असतील ते बदलतील। जेव्हा आपण पक्षांतर करतो तेव्हा त्यांचे चिन्ह बदलतात। मग हा y² जो आहे तो या ठिकाणी मायनस आहे, तो इकडे आल्यावर प्लस होईल y²। त्यानंतर हे 2y या ठिकाणी लिहायचे प्लस 2y। आता हे जे 10 आहे हे प्लस आहे, याचं साइन प्लस आहे, हे इकडे येताना मायनस होतील -10 = 0। आता या ठिकाणी हे जे उदाहरण आहे हे या स्वरूपात आलेलं आहे का पाहून घ्या। तर हो, ax² + bx + c या स्वरूपात ते आलेलं आहे। नाउ वी कॅन इझिली कंपेअर दिस इक्वेशन विथ दिस स्टँडर्ड फॉर्म अँड वी कॅन राइट द व्हॅल्यूज ऑफ abc। इफ वी कंपेअर दिस ax² here we can write y, x च्या जागी आपण y लिहू शकतो। ay² + by + c = 0। याच्याशी जर कंपेअर केला आपण तर आपल्याला a b c च्या व्हॅल्यू सहज लिहिता येतील। ay², आता या ay² शी पहिलं पद आपण कंपेअर केलं तर या ठिकाणी जो कोएफिशियंट आहे तो असतो 1, जो आपण जनरली लिहत नाही, म्हणजे a ची व्हॅल्यू जी असेल ती 1 असेल। नेक्स्ट व्हॅल्यू ऑफ b 2y, म्हणजे 2 is the coefficient of y which is b, the value of b is 2 and last one c which is the constant term, स्थिरांक असतो, स्थिर पद असतं, c ची व्हॅल्यू आहे -10। या ठिकाणी मायनस साइन घ्यायला विसरू नका, व्हॅल्यू ऑफ c is -10। सो हियर वी गेट द आन्सर ऑफ द फर्स्ट एक्झाम्पल। या ठिकाणी आपल्याला पहिल्या उदाहरणाचं उत्तर मिळालेलं आहे। लेट्स सॉल्व अनदर एक्झाम्पल। या ठिकाणी मी पाचवं उदाहरण घेतलेलं आहे 2.1 मधलं। p in bracket 3 + 6p = -5। So let us solve this bracket first. This p is multiplied
टू ईच टर्म प्रेझेंट इन द ब्रॅकेट. या ब्रॅकेटमध्ये असणाऱ्या प्रत्येक टर्मला हा p मल्टिप्लाय गुणिले आहे. मग p ने या प्रत्येक पदाला गुणायचं आहे. p into 3 which becomes 3p plus p into 6p, p into p square, this becomes 6p square is equal to minus 5. Now take this minus 5 on the left side which become plus 5. हे जे मायनस 5 आहे हे आपल्याला डाव्या बाजूला घ्यायचे जे प्लस होतील. यामध्ये आपण चेंज करू. ही टर्म आधी घेऊ 6p स्क्वेअर, त्यानंतर ही p ची टर्म घेऊ 3p. हे 5 इकडे आलेले असतील ते प्लस होतील. प्लस 5 इज इक्वल टू 0. नाउ वी have this equation in the form of ax square plus bx plus c. Now we can easily compare the value of a, b, c. a ची व्हॅल्यू असेल इथं 6, b ची व्हॅल्यू येईल इथं 3 आणि c ची व्हॅल्यू येईल इथं 5. In this way we can solve another examples. विद्यार्थी मित्रांनो 2.1 मधील चौथं उदाहरण आपण या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहे. चौथ्या उदाहरणामध्ये 2 उदाहरणं दिलेली आहेत. त्यापैकी आपण दुसरं उदाहरण घेणार आहोत. तर याची सूचना आपण वाचूया. डिटरमाइन वेदर द व्हॅल्यूज गिवन अगेन्स्ट ईच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रूट्स ऑर नॉट. म्हणजे हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याच्या समोरचे दिलेले रूट्स या चलाच्या किमती दिलेल्या आहेत तर त्या या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूट्स आहेत का नाही, म्हणजेच उकल आहेत का नाही, मूळ आहेत का नाही, हे आपल्याला चेक करायचं आहे. देन हाऊ कॅन वी कॅन चेक दॅट? We have to substitute these values in this quadratic equation, and if the value of this equation is really 0 after substituting these values, then these are the roots of the quadratic equation. म्हणजेच डावी बाजू आणि उजवी बाजू जर सारखी येत असेल, म्हणजे याची किंमत जर 0 येत असेल m बरोबर 2 टाकल्यानंतर किंवा m ची व्हॅल्यू 5/2 टाकल्यानंतर, तर आपण म्हणू शकतो की m is equal to 2 is the root of this equation, or m is equal to 5/2 is the root of this quadratic equation. So let us substitute m is equal to 2 in this equation. Substituting m is equal to 2. So take only left hand side to solve this equation. LHS, which is 2m square minus 5m. Now put the value of m is equal to 2 in this equation. It becomes 2 into 2 square minus 5 into 2. 2 into square root of 2 4 minus 5 into 2 10. 2 into 4 8 minus 10 is equal to 8 minus 10, it becomes minus 2, which is not 0. This value is not 0. That is LHS is not equal to RHS. Therefore, m is equal to 2 is not root of the given quadratic equation. म्हणजेच m ची किंमत 2 नाहीये. m is equal to 2 is not the root of the given quadratic equation. m बरोबर 2 ही या समीकरणाची उकल नाही. Now let us check the another value. m is equal to 5/2. Substituting m is equal to 5/2. Again take LHS left hand side, which is 2m square minus 5m. Now put the value of m 5/2 in this equation. It becomes 2 into 5/2 स्क्वेअर. या ठिकाणी m ची किंमत मी 5/2 टाकलेली मायनस 5 मल्टिप्लाय बाय 5/2 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 5/2 चा आपल्याला या ठिकाणी स्क्वेअर करायचा आहे. मग स्क्वेअर ऑफ 5 इज 25 and the square of 2 which is 4 minus 5 into 5 25 upon 2. 2 multiplied by 25 upon 4. We can divide this 4 by 2. 2 ones are 2, 2 twos are 4. Which becomes 25 upon 2 minus 25 upon 2. यांची वजाबाकी 0 आहे. म्हणजेच RHS
here LHS is equal to RHS, means 2m square minus 5m is equal to 0 when m is equal to 5 upon 2. Then we can say that m is equal to 5 upon 2 is the root of the given quadratic equation. म्हणजेच आपण म्हणू शकतो की m बरोबर 5/2 ही या समीकरणाची उकल आहे. पुढचं उदाहरण पाहू आपण. 5 नंबरचं उदाहरण आहे. इफ x is equal to 3 is one root of the equation kx square minus 10x plus 3 is equal to 0, then find the value of k. अतिशय सोपं उदाहरण आहे. x is equal to 3 is the root of this equation, that is you have to substitute the values of x which is 3 in this equation and solve this equation, then you can get the value of k. या वर्ग समीकरणामध्ये x ची किंमत 3 ही टाकायची आणि याला सॉल्व करायचंय म्हणजे तुम्हाला k ची किंमत मिळेल. सो लेट अस सॉल्व दिस. x is equal to 3 is the root of the equation kx square minus 10x plus 3 is equal to 0. Therefore substitute x is equal to 3 in the equation kx square minus 10x plus 3 is equal to 0. Now put the value of x 3 in this equation. It becomes k into 3 square minus 10x means 10 multiplied by x means 10 multiplied by 3 plus 3 is equal to 0. K multiplied by square of 3 which is 9 minus 10 into 3 30 plus 3 is equal to 0. 9k 10 to 9 becomes 9k minus 30 plus 3 सबट्रॅक्शन होईल, वजाबाकी होईल. 30 चं चिन्ह ऋण आहे आणि 3चं चिन्ह धन आहे, तर जेव्हा चिन्ह विरुद्ध असतात तेव्हा त्यांची वजाबाकी होते. वजाबाकी 27 आणि आपण जे मोठं पद असतं त्याचं साइन या ठिकाणी असतो. सो 30 इज द फिगर. 30 ही मोठी संख्या आहे, तिचं चिन्ह ऋण आहे म्हणून या वजाबाकीला आपण ऋण चिन्ह दिले. -27 is equal to 0. Take this 27 on the right side which becomes plus 27. 9k is equal to 27. Here 9 multiply by k. So take this 9 on the right hand side which becomes divide. या 27 ला 9 ने भाग जाईल. इथे ते गुणिले आहेत त्या बाजूला आता ने भागी लावतील. k is equal to 27 upon 9. Divide this 27 by 9. 9 ones are 9, 9 threes are 27. Here we get the value of k which is 3. In this way we can solve another examples. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला पुढच्या नवीन टॉपिक कडे जायचं आहे ज्याचं नाव आहे फॅक्टरायझेशन ऑफ पॉलिनॉमियल्स म्हणजे बहुपदींचे अवयव. दिस टॉपिक वी हॅव ऑलरेडी लर्न इन द 9th स्टँडर्ड. हा भाग आपण 9वी मध्ये ऑलरेडी शिकलेलो आहोत, त्याचीच आपण या ठिकाणी थोडीशी उजळणी करणार आहोत. वी हॅव सम पॉलिनॉमियल्स, आपल्याकडे काही बहुपदी दिलेले आहेत अँड वी हॅव टू फॅक्टराइज देम. आपल्याला या बहुपदींचे अवयव पाडायचे. फर्स्ट पॉलिनॉमियल इज x स्क्वेअर मायनस 4x मायनस 5. तुम्हाला आठवतंय का, या बहुपदी आपण मागच्या वर्षी सुद्धा सोडवलेल्या आहेत. व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू स्प्लिट अप दिस मिडल टर्म इन दिस वे इन टू टर्म्स whose multiplication is 5 and addition or subtraction becomes 4. So how we can split this 4x in two terms? 4 ones are 4. अशा प्रकारे आपण त्यांची फोड करू शकतो. अशा प्रकारे आपण त्याचे अवयव काढू शकतो. Then we can easily factorize them. So it becomes x square minus 5x या उदाहरणामध्ये हे जे मधलं पद आहे, ही जी मधली टर्म आहे -4x, याला आपण स्प्लिट करूया, हिची फोड करूया. -4x न लिहिता त्याऐवजी आपण -5x + 1x या प्रकारे लिहू. म्हणजे या एका टर्मला आपण दोन टर्म मध्ये स्प्लिट केलंय. मग या ठिकाणी हे समीकरण असं लिहिता येईल आपल्याला x² - 5x
प्लस 1x मायनस 5. काय बदल केलेला आहे आपण? फक्त -4x न लिहिता त्याऐवजी -5x प्लस 1x लिहिलंय. याची किंमत हीच येणार आहे -4x. परंतु आपल्याला या ठिकाणी अवयव पाडण्यासाठी, फॅक्टराइज करण्यासाठी हा बदल या ठिकाणी आपल्याला करावा लागणार आहे. नाउ मेक द ग्रुप ऑफ 2 टर्म्स. आता दोन दोन पदांचे गट पाडा अँड टेक द कॉमन फ्रॉम these 2 टर्म्स आउट ऑफ द ब्रॅकेट. या दोघही पदांमधून तुम्हाला काय कॉमन काढता येईल? तर आपल्याला या ठिकाणी x कॉमन काढता येईल. x कॉमन, मग उरलेली पद ब्रॅकेट मध्ये लिहा. x स्क्वेअर मधून x कॉमन निघाला तर ब्रॅकेट मध्ये राहणार फक्त x मायनस 5x मधून हा आपण x कॉमन काढलेला आहे तर ब्रॅकेट मध्ये फक्त राहणार 5. आता या ठिकाणी 1x मायनस 5 या ठिकाणी आपल्याला काय करता येईल? फक्त 1 कॉमन काढता येईल प्लस 1. मग ब्रॅकेट मध्ये राहील x मायनस 5 1 जा 5 म्हणजे आपल्याला हा 5 लिहावा लागेल. आता या दोघही टर्म्स मध्ये आपल्याला काय दिसतंय? हा ब्रॅकेट जो आहे हा समान दिसतोय. म्हणजेच हा ब्रॅकेट आपण कॉमन काढू शकतो या दोघही टर्म्स मधून. x मायनस 5 मग उरलं काय? x प्लस 1 हे दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये टाकूया x प्लस 1. सो दीज आर द फॅक्टर्स ऑफ दिस पॉलिनॉमियल. हे या बहुपदीचे अवयव आहेत. त्यानंतर आपण दुसरं उदाहरण पाहणार आहोत. 2m स्क्वेअर मायनस 5m. आता याचे फॅक्टर्स आपल्याला पाडायचे, याचे अवयव पाडायचे. या ठिकाणी आपल्याला दोन टर्म्स दिसत आहेत 2m स्क्वेअर मायनस 5m. यामध्ये आपल्याला कॉमन काय दिसणार? कॉमन काय काढता येणार आहे? तर फक्त m हा आपल्याला या ठिकाणी कॉमन काढता येईल. m इन ब्रॅकेट. या ठिकाणी m जर कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये काय होणार? 2m मायनस 5m मधून हा m कॉमन निघाला तर होणार फक्त m. सो दीज आर द फॅक्टर्स ऑफ दिस पॉलिनॉमियल. थर्ड एक्झाम्पल, तिसरं उदाहरण पाहूया आपण. a स्क्वेअर मायनस 25. हा a स्क्वेअर आहे म्हणजेच a चा स्क्वेअर and another term is 25 which is also square of 5. So we can write this 25 as a square of 5. This becomes a square minus 5 square. मग तुम्हाला आठवत असेल a square minus b square याचं फॅक्टरायझेशन आपण कसं करतो? तर दोन ब्रॅकेट मध्ये याचं फॅक्टरायझेशन करतो. आठवतंय? a प्लस b आणि a मायनस b या प्रकारे आपण याचे फॅक्टरायझेशन करतो. तोच फॉर्म्युला इथे अप्लाय करायचा आहे. दोन कंस तयार होतील a प्लस 5 and another bracket a minus 5. These are the factors of a square minus 5 square. विद्यार्थी मित्रांनो, वर्ग समीकरणे सोडवण्याच्या पद्धती म्हणजेच मेथड्स ऑफ सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन या ठिकाणी आपल्याला तीन प्रकारे या मेथड वापरता येतात किंवा तीन प्रकारे ज्या पद्धतीने आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवू शकतो. तर पहिली आहे फॅक्टरायझेशन मेथड, ज्यामध्ये आपण अवयव पद्धतीने ते सोडवू शकतो, अवयव पाडून आत्ताच आपण पाहिले. त्याच्यानंतर एक कॉम्प्लिटिंग मेथड म्हणजे पूर्ण वर्ग पद्धत, याचा अवलंबन आपण करू शकतो. आणि तिसरा आहे फॉर्म्युला मेथड, म्हणजेच आतापर्यंत जे आपण फॉर्म्युले शिकलेले गणिताच्या संदर्भात तर त्या सूत्रांचा वापर करून सुद्धा आपण हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 2.2 कडे आपण वळूया. पहिलं उदाहरण या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. सॉल्व्ह द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड, म्हणजेच पुढील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा. त्यामधलं पहिलं उदाहरण आपण या ठिकाणी सोडवणार आहे. हियर फर्स्ट एक्झाम्पल इज गिवन x स्क्वेअर मायनस 15x प्लस 54 इज इक्वल टू 0. दिस एक्झाम्पल वी हॅव टू सॉल्व्ह बाय फॅक्टरायझेशन मेथड, म्हणजेच अवयव पद्धतीने सोडवायचं आपल्याला. मग अवयव पद्धतीने सोडवताना काय करायचं? ही जी मिडल टर्म असते यामध्ये हा जो अंक आहे -15 आणि शेवटचा जो अंक आहे 54, स्प्लिट दिस मिडल टर्म. ही जी मधली टर्म आहे हिचे अवयव पाडायचे, म्हणजे हिची फोड करायची. कशी फोड करणार? फाइंड आउट टू नंबर्स हुज मल्टिप्लिकेशन इज
54 and whose addition is -15. म्हणजे अशा दोन संख्या तुम्हाला शोधायच्या आहेत की ज्यांचा गुणाकार +54 येईल आणि ज्यांची बेरीज ही -15 येईल. तर अशा दोन संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. मग त्या दोन संख्या कोणत्या शोधतात? -9 आणि -6. 9 6 are 54. -9 into -6 plus 54 या दोघांचा गुणाकार +54 येतोय आणि त्यांची बेरीज -9 plus -6 इट बिकम्स -15. म्हणजे या दोघांची बेरीज जी ती -15 येते. म्हणजे ही जी मिडल टर्म आहे या ठिकाणी मी -15 न लिहिता त्याऐवजी -9x - 6x असं लिहिणार. x² -9x - 6x plus 54 is equal to 0. Now make the group of two terms. दोन टर्म्सचे ग्रुप बनवा and take the common from these two terms. या दोघही टर्म्स मधून काय कॉमन काढता येईल? या दोघही टर्म्स मधून आपल्याला x कॉमन काढता येईल. x इन ब्रॅकेट x² मधून जर x आपण कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये राहणार x मायनस 9x मधून x कॉमन निघाला या ठिकाणी फक्त 9 होते मायनस. आता या ठिकाणी 6x + 54 यांच्यामधून आपल्याला 6 कॉमन काढता येईल. 6x मधून -6 आपण कॉमन काढली तर ब्रॅकेट मध्ये होणार फक्त x आणि या 54 मधून जर 6 आपण कॉमन काढले तर 6 9 are 54 म्हणजे ब्रॅकेट मध्ये उरतील 9 आणि या ठिकाणी +54 येण्यासाठी या ठिकाणी आपल्याला मायनस साइन द्यावं लागेल. का? कारण ब्रॅकेटच्या बाहेर -6 आहे. -6 into -9 इट बिकम्स -54. म्हणून या ठिकाणी आपण -9 घेऊ इज इक्वल टू 0. x - 6 हे एका ब्रॅकेट मध्ये आणि हा जो ब्रॅकेट आहे हा कॉमन ब्रॅकेट आहे. x - 6 आणि या दोघा ब्रॅकेट ऐवजी आपण एकच ब्रॅकेट लिहिणार x - 9 इज इक्वल टू 0. या दोघही टर्म्सचा गुणाकार 0 आहे. when the multiplication of two numbers is 0 then one of the number is 0. म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार जर 0 असेल तर त्या दोघही संख्यांपैकी कोणत्या तरी एकाची व्हॅल्यू ही 0 असते. म्हणजे हे जे दोघे ब्रॅकेट आहेत यांची व्हॅल्यू आपण 0 घेऊया. x = 6 = 0 किंवा और x - 9 = 0. आता हे जे 6 इकडे मायनस आहे ते त्या बाजूला आतील ते प्लस होतील. x = 0. तसं या ठिकाणी हे जे -9 या ठिकाणी डाव्या बाजूला ते उजव्या बाजूला आतील. x = +9. Here we get the two values of x. x = 6 and x = 9, which means the roots of the given equations are 6 and 9. म्हणजे दिलेल्या वर्ग समीकरणाच्या उकली ज्या आहेत त्या एकतर 6 असेल किंवा 9 असेल. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंतच्या झालेल्या भागावरती तुम्हाला या ठिकाणी होमवर्क दिलेला आहे. प्रॅक्टिस सेट 2.1 आणि प्रॅक्टिस सेट 2.2 मधील काही उदाहरणं दिलेली आहेत. ही उदाहरणं तुम्ही तुमच्या वहीमध्ये सॉल्व्ह करायचे म्हणजे तुमची प्रॅक्टिसही होईल आणि या वया आपण शाळा सुरू झाल्यावर चेक करणार आहोत. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने प्रत्येक विद्यार्थिनीने हा होमवर्क आपल्या वहीमध्ये नक्की करायचा आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.